सुंदर मनामध्ये भरली झालंय आपलं. नाही तुझ्यासारखा काही अंतर्ज्ञानी नाही मी, पण थोडं कळतं मला बी. आत्ता तर नीट बोलत होती ना, अक्कासाहेबांबद्दल बोललो आपण. काय झालं माझ्यानं? काय बोललो का मी तुला? तुझ्या आयुष्याची बिघडी माझ्यामुळे विस्कटली ना. आहे का आता? अरे जनरल बोलत होतो, आपल्याबद्दल नाही. अरे पण खरं बोलला ना. त्यात माझी चूक आहे ते. उलट तुझ्या साईडनं कायम सहकार्यच भेटलंय मला. माणूस म्हणून खरंच तुला भारी आहे. नाही आई म्हणते ते खरं आहे. दिवा घेऊन हुडकली तरी अशी पोरगी भेटणार नाही. बोलून गेला तू, पण आता उगा साखर पेरणी करू नको. तुम्ही लगे हरभऱ्याच्या झाडावर नको चढू, फन नको काढू. अक्कल आहे का तुम्हाला? चार माणसांमध्ये काय किंमत राहिली? आता कसं वागवं हेही कळत नाही तुम्हाला. सॉरी आबा, पण ते बोलवा तुमच्या आई साहेबांना. आई साहेब, हो आई साहेब. आम्हाला काही नको आहे, आबा बोलत आहेत तुम्हाला. अहो हे एक लहान झाले म्हणून तुम्ही पण. अहो अक्कल काढली त्याने माझी. पदर कायला बोलवलं बरं तुम्ही यांना इकडं? मामाकडं बरं होतं ना. पक्षश्रेष्ठींच्या घरी लग्न आहे, कुटुंबासहित आमंत्रण आहे, आणि आम्ही त्यांच्याशी बोलतो तसं तुम्ही बोलू नका. आई आहेत त्या तुमच्या, याचं तरी भान ठेवा. लोक काय म्हणतील? घरी आईचा मान ठेवत नाही तर बाहेर बाईचा काय मान ठेवणार आहे? जरा इमेजचा विचार करा. तेच ना, मग तेच म्हणतो मी. यांनी केला का आमच्या इमेजचा विचार? दुपारी 4 चौकात सगळ्यांसमोर चपलीने फोडून काढले. अहो उगा कायला आणतील? तुम्ही काहीतरी कांड केला असेल. मी काहीच नव्हतं केलं, मी बोलत होतो फक्त. आभेश कसं गळा दाबून? अहो नाही, त्या आभ्याला घरातून बाहेर काढलेले ना, म्हणून मी जस्ट विचारपूस करत होतो. कॉन्व्हर्सेशन चाललं होतं नॉर्मल. तर ही आली तिथं. आल्यावर सुरूच हात बी आणि तोंडाचा पट्टा बी. माझं नका सांगू, तुमचं बघा. आबांच्या इमेजचा तरी विचार करा. तुम्हाला कोणी काय बोलणार नाही. आमदाराचा पोरगा आहे असं म्हणतील. कोणाची हिंमत आहे का बोलायची? जी भासडून ठेवीन मी. पाहिलं ना असं करते कार्ट. अरे बंद करा तुमची थोबडव. अरे भांडायला सासू सुना आहात का तुम्ही? तुमच्या दोघांचं पटत नाही म्हणून तुम्हाला तुमच्या भावाकडे सतत पाठवावं लागतं. हा, आणि ध्यानात ठेवा दौलतराव, राजकारणात यायचंय ना तर खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळेच पाहिजे. आणि हे बघा, तुमच्या आईचं आणि आमचं जे काही असेल ना ते घरात आहे. बाहेर आम्ही त्यांच्या मतांना किंमत देतो, त्यांच्याशी अत्यंत रिस्पेक्टने वागतो. एवढं जरी तुम्ही शिकलात ना आमच्याकडून तरी खूप आहे. आणि याचा फायदा तुमच्या आईला नाही होणार आहे, तर तो तुम्हाला होणार आहे. आबा पण यांनी इज्जत काढली आमची. कायला त्या इंदूच्या पोराला मारायचं? तुम्ही काला त्या पोरांच्या मध्ये पडतो आणि चपलेने काला मारायचं मग त्यांना? मी मध्ये पडले नसते तर जीवच घेतला असता याने त्याचा, आणि मग गेला असता जेलमध्ये. कोणाची हिंमत आहे का आमच्या अंगाला हात लावायची? आवाज खाली. आमदाराचं पोरग आहे म्हणून काय दुसऱ्यांचे मर्डर करत फिराल का? ट्रेनर. हॅलो. हा, चार चौघांमध्ये कसं वागावं एवढंही कळत नाही? विसरू नका तुम्ही आमदारांच्या बायको आहात. 4 लोकांमध्ये शोभा करायची गरज नाहीये. हेच तुम्ही दौलतला बी आम्ही काय केलं पाहिजे हे घरच्या बाईने नाही ठरवायचं. कितीही सुंदर असली तरी पायातली वाण ही डोक्यावर मिरवायची पद्धत नाही आमच्यात.